बायको नीट बोला ना. 2-3 गुन्हे आहेत तुझ्या, दिसन देव तुला हाणून जातोय. तू बाटलीसाठी नवरदेवाची बुटच आटितो आणि तुझ्या माग शनी लागेल का? अरे शनी बी वजनदार देव आहे ना, किरकोळाच्या माग कशाला लागेल? अवतारातल्या जांबुवंताची कन्या जांबुवंती आणि तिचा मुलगा साम कृष्णाचा मुख्य 8 राण्या होत्या, त्यातली एकटी होती. देवाचा मुलगा आहे. मग किती नीट राहायला पाहिजे होतं. ती मोठ्याची लय सरळ असतात, हे डोक्यातनं काढून टाका बरं का. पूर्ण पटांगण करतात इसकुरगडी. कारण ही साम बी चांगला होता ओ, संगतीने बिघाडला. विडल तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणाच्या संगतीत हे महत्वाचं आहे. पावसाच्या पाण्याचा थेंब जोपर्यंत कोणाला स्पर्श करत नाही तोपर्यंत थेंब एकच आहे. नदीत पडला की गोड होतो, समुद्रात पडला की खारट होतो. फुलात पडला दवबिंदू होतो, इस्त्याव पडला खलास होतो, शिंपल्यात पडला मोती होतो. थेंब एक, संगत भिन्न नाही. माणसं सेम आहेत, संगतीमुळे बिघडतात. विडल कोणाची संगत करा ह्याची अक्कल पाहिजे ना. एक जणाने पेढा बनवला आणि बाजारात काय गेलं, गावची यात्रा होती आपल्या, हाय असं पेढेवाले वगैरे येतात नाही का, पेढे 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 बाजारात गेलं, पण कुणा संग दुस्ती करावी ह्याची अक्कल नाही. जिथं उंदर मारत औषध विकतात तिथं पेढेवाल्याने दुस्ती केली. पेढेवाला मोठ्याने बोंबलायचं, लय गोडे लय गोडे. शेजारचा मनाचा खाल्लं की मरतय. ते त्याच्या पुढे ऐकायचं ना, लय गोड्याने खाल्लं की मरतय. रुपये भावाने नाही मला फोन केला, माऊली पेढ कस काय खापाना. म्हणलं तू गल्ली कोणती गाठली? म्हणलं उंदरावाल्याची. तुला भिजाय का? म्हणलं बुद्धी आहे का तुला? म्हणलं अरे मिठाईवाल्याच्या चौकात जा, मिनिटात पेढ खलास. याला म्हणायचं संगत. विडल म्हणून तर तो गोबारा म्हणले, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण काही आवडी, गुण काही नावडी. गुण गाईन आवडी, पण कधी संत संग देई. संत संगत, संगत चांगल्याची पाहिजे. देवाचा मुलगा साम मित्राच्या नाताने बिघडला, पैसा पाणी मोकार. चला म्हणले डाब्याव. ते खैरे बांडे मोठ्याला काय, त्यांना फक्त तेवढंच पाहिजे, गळाला मास. आणि ते बेकार झाला की दुसरा गाठायचा. ही सिस्टीम आहे बरं का पेताडांची. आणि जमिनीला गिरायका बी तीच आणत्यात. मित्राची इकायला 30 लावत्यात, टक्केवारी बी मध्ये हीच हाणत्यात. आणि तेव्हा कंगाल झालं की मग दुसरा बघायचा. मोठ्याकडे पैसा असतो ना. बाकीच्या मित्रमंडळीने सांबाला गाठला, काय तुझा स्वभाव लयच भारी माणूस आहे, ते बिघडलं. कृष्णाचा मुलगा, मी काय सांगतोय, दुर्बुद्धी ते मना. तू कोबाराय म्हणता, देवा तुझा मुलगा आहे तरी दुर्बुद्धी झाली. आम्ही तर लय लांबचे भक्त आहेत. आणि सांबाला कशी दुर्बुद्धी झाली ह्याचा विषय आपला चालू आहे. गावामध्ये साधू आले, 4-5 जण म्हणले चला साधूची गंमत करू म्हणले जरा. त्या सांबाला साडी नेसवली, दिसाय सुंदर होत ती. आता कृष्णाचा मुलगा म्हणल्यावर काय तेजाला कमी का? स्त्रीची कपडे घातले, पोटाला चिंध्या बांधल्या आणि साधू महाराजापड सांगा महाराज, ह्या माता माऊलीला मुलगा होईन का मुलगी? काय गरज आहे का? दुर्बुद्धी ते मना. नसल्यालाच ही कुठं नाही ना. अरे गरज काय आहे? सगळं चांगलं चालू आहे ना. आणि साधूची थट्टा नाथ महाराज सांगतात, बरी नो हे दादा ही थट्टा, भल्या भल्याची लावीला बट्टा. बरी नो हे दादा थट्टा, भल्या भल्याची लावीला बट्टा.
साधूची थट्टा करायची नाही बरं का. चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम झालाय. ज्ञानोबाऱ्या सांगतात ज्ञानेश्वरी बाई, का संत वृंद नमस्कारी जे घडे तरी पूजीजे, हे वाचून केवी निंदीजे स्वयवाच्या. जमलं तर संतांना नमस्कार करा, जास्त प्रेम असल घडलं तर पूजा करा, नाही जमलं गप मारा, पण थट्टा करू नका. विडलं म्हणून म्हणतो ना, हरिजनाची कधी न घडावी निंदा, सहत नाही गोविंदा त्याचे काही. देवाला सहन होत नाही साधू. सांगा महाराज मुलगा होईन का मुलगी. मला एक जणांनी विचारलं होतं म्हण, बायकोला घेऊन आलं, पाया पडा आणि 5,000 रुपये पुढं ठेवलं. नोटा माझ्याकडे बघायच्या आणि मी नोटाकडे बघायचो. घेता येईना ना. ते म्हणा महाराज रामकृष्ण हरी. म्हणलं जय हरी बोला. ही माझी मंडळी. म्हणलं चांगलं आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा, आनंदानं संसार करा. तसं नाही, तुम्हाला 5,000 दिल्यात, हे माझी मंडळी, हिला 9वा महिना आहे, सांगा पोरगा होईन का पोरगी. मग मला कळलं 5 कशासाठी दिल्यात. मी तर्क काढला, त्याला मुलाची अपेक्षा होती. मी म्हणलं 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागे सरले, पोरगा नाही झाले. मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा, अरे होऊ दे ना मुलगी, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही. मुलगी उलट लय भारी, पोरांचं काय खरंय. मुलगी इज्जत जपते, पण आपल्याला मुलीची किंमत नाही. शाळा भरली, बापाने विचारलं ताई किती वह्या लागते. पोरगी म्हणते पप्पा मला 5 वह्या ना, पैसे कमी असेल तर 4 आणा. एका वहीचं 2 भाग करते, 20 भाग होते, पण माझी काळजी करू नका. मुलगी किती जिव्हाळा आहे. पोरग तसं नाही. पोराले इकडे इकडे, तुला किती वह्याचं, मला आणा 22 काय शाळा पेटवायची काय. 22 वह्याचं काय करू, तुला लिहितं काहीच नाही. मग हे असली दसकाटे खैरी बांडी, ह्यांना काय हिशोब आहे का काय का काय. बाप जर उपाशी झोपलं तर मुलगी पळत येते, बाबा उठा जेवण करा, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही, 2 घास खा, गोळी खा, आराम करा. मुलगी. पोरग तसं नाही. बाप उपाशी झोपले ते खिडकीतून डोकावतं, झोपलंय कर म्हातार, झोपू दे झोपू दे, त्याच्या वाटणीच्या बी मीच चपात्या चोप येतो म्हणला. अरे तुझं खाण्यावर कसं ध्यान आहे, जरा बापा बी ध्यान दे ना. सगळ्या क्षेत्रात महिला टॉपल्यात, गायक वादक IPS PSI कलेक्टर प्रांत आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा कोण आहेत महिला. द्रौपदी मुर्मू. देश तुमच्या ताब्यात आहेत, राष्ट्रपती ह्या, आणि आपण फक्त पती. आणि आज महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्रानं या जगाला काय दिलं, स्त्रियांच्या संदर्भातच सांगतो. याच मातीतल्या एका स्त्रीनं या हिंदुस्थानला हिंदवी स्वराज दिलं, ती माझी राष्ट्रमाता जिजाऊ. स्वराज निर्माण करणं ही छत्रपतींचं स्वप्न नाही बरं का, हे आईचं स्वप्न आहे. ही ठिणगी तुमच्या मनात निर्माण झाली स्त्री शक्तीच्या, फक्त आईचं स्वप्न राजाने पूर्ण केलंय. आणि तसा आकार दिला, त्याला कुजबी तशी पाहिजे आणि माता सुद्धा तशी पाहिजे, त्यावेळेस राजा घडवायला येत असतो. दांडपट्टा, तलवारबाजी, घोडेस्वारी हे आईनं शिकवले, आईनं छत्रपतीला. आणि आईचा जर आशीर्वाद मिळाला ना, सामान्य शिवबा सुद्धा छत्रपती होऊ शकतो. हे आईच्या आशीर्वादात पावर हे लक्षात. छत्रपती कुणाची देणगी, पहिली गुरु ही छत्रपतींची जिजाऊ माता. म्हणून म्हणतात ना, माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा.
राजे कोणी घडवलेत? तुम्ही. या महाराष्ट्रानं स्वराज्य जगाला दान दिलं. पहिल्या महिला राष्ट्रपती या भारत देशाला महाराष्ट्राने दिली बरं का, प्रतिभाताई पाटील. त्यांचा फोटो बघा कधीतरी आणि कोणती मुलाखत पहा, टोटल इंटरव्ह्यू प्रतिभाताईंचे. 3 गोष्टी दिसणार: कपाळाला कुंकू, डोक्यावर पदर आणि मनगटापर्यंत असलेली बाही कधी महाग सरकू दिला नाही. महाराष्ट्राची संस्कृती मायबा. हे आपली वेशभूषा आणि केशभूषा कशी असावी महाराष्ट्रातल्या मावल्यांची, हे प्रतिभाताईकडून शिका. विडल पहिल्या महिला राष्ट्रपती महाराष्ट्राच्या. आज महाराष्ट्र दिन आहे म्हणून सांगतो बरं. हिंदवी स्वराज्याची ठिणगी महाराष्ट्र. पहिल्या महिला डॉक्टर भारतातल्या आहे का नाव कुणाला माहिती? वा, डॉक्टर आनंदीबाई जोशी या महाराष्ट्राच्या बरं का, भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर बरं का. मग काय कमी राज्य आहेत का महाराष्ट्रात, भारत देशामध्ये? पण प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्र टॉपला आहे. दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. इथला सह्याद्री दिल्लीवर सुद्धा कंट्रोल करण्याची ताकद. 8 के पार झेंडा महाराष्ट्र. संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र. स्वच्छतेचा मूलमंत्र हे स्वच्छ भारत मिशन आहे ना. काल राज ठाकरे बोलले बघा पुण्यामधल्या व्याख्यानमालेत. स्वच्छ भारत मिशनला खरा लोगो गाडगे बाबांचाच पाहिजे. अहो गावाच्या गाव साफ केली राव आणि लोकांची मन सुद्धा साफ केली. महाराष्ट्राचं रत्न सावरकर घ्या, टिळक घ्या, अशा कित्येक महापुरुषांनी राष्ट्रपती ज्यांनी भारत घडवला, ही माणसं महाराष्ट्रानं जगाला दान दिली. ही महाराष्ट्राची ताकद आहे. विडल टाळी टाळी. हे विषय का निघाला? स्त्री शक्ती, मुलगा मुलगी भेद करू नका, हे तर विषय चाललाय. आदभूत शक्ती म्हणून तुम्हाला नाव ठेवण्याचा तर कुणाचाच अधिकार नाही. आमच्यातले काय काय महाराज बोंबालतात की महिलांना एखादी गोष्ट सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, दगड पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. लय कृष्ण मोठा आहे म्हणा, घे बरं डायरेक्ट अवतार, जमलं का? का आमच्या देवकी मातेच्या कुशीत राहिला राम, लय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, मग घे ना डायरेक्ट अवतार रामाला म्हणा, जमलं का? देवकी मात्या कौशल्या मातेच्या कुशीत राहावं लागलं. इथं वाघ उभा केलाय, पुढे हनुमंत आहे. अगोदर अंजनी मातेच्या पुढे हात जोडावा लागला, तुमची कुस मला मिळन का? महादेवाला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आली पोटी. देवाला सुद्धा मातृत्व मान्य करावं लागलं. मृत्यूच्या दाढेत जाऊन नवनिर्मिती करते, तिला आई म्हणतात. अरे बाळाला जन्म देणं हा पुनर्जन्म आहे, एक तर बाळ किंवा आई. आणि एवढ्या टोकाच्या संकटाचा सामना करून नवनिर्मिती करते. निर्मिती करणं हे काम देवाचं आहे, म्हणून तुम्ही देवापेक्षा कमी नाहीत. विडवलं म्हणून तर सरकारने तुम्हाला पगार सुरू केलाय. दीड घ्या पण शांत व्हा. लाडक्या बहिणी हप्ता आला का? नाही. केवायसी केलती का? कालच मला एकेचा फोन आलता, माऊली हप्ता. अगं मला सप्ता बघ ना, हप्ताच कवर राहता. लाडकी बहीण लाडका दाजी मला कागद वागू वागू. जा आधार केंद्रावर ये घरी, OTP येईना, लॉग इन व्हायना, वेबसाईट हँग झाली. दाजी फुल टेन्शन मध्ये. दाजीला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. आता दीड तुला कुठं महिन्याला पुरत असतात करा दाजी, तुझं वनडेचं टार्गेट आहे ना, 10 बसले तेवढं तासाचं. लाडकी बहीण, बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा महिला म्हणतात किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातले पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना त्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ग घेईन, त्याला बिड्या वड्या मिळाला ना, तुम्हाला साड्या घे मोकळा का तेव्हा. रांगात जाताना सांगत येतात, खायचं एकाचं आणि खायचं एकाचं. नवऱ्याचं पैसे चोरी येतात आणि तिकडं जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात आणि इकडं बॉम्ब बोलतात माझ्या भावाने मनी केलं.
तो बी म्हणतो छान म्हणित, अरे भावाने नाहीत केलं, भावाच्या मनी नाही ध्यानी नाही, आणि बहिणीला मनी कराय भावाच्या खिशात आधी मनी पाहिजे ना. तेव्हाच बोंबलत फिरत आणि कधी मनी करायचा. तुम्ही कधीतरी हा विचार केला का की सरकारनं लाडकी बहिणीची योजना का काढली, लाडका भाऊ का नाही? होय भावांनो, आपण काय लाडके नाहीत का? आपल्याला काय मतदानाचा अधिकार नाही का? आपण काय महाराष्ट्राचे नागरिक नाहीत का? मग लाडकी बहीण का, भाऊ का नाही? त्याचं उत्तर असं आहे, सरकारला लाडक्या भावांवर विश्वास नाही. भाऊ हा गद्दार आहे, पैसे आपले घेऊ शकतो पण ठोका दुसरीकडे हाणू शकतो. भावांचं काय खरंय, खाणार एकाची, पिणार एकाची, गाडीत एकाची, टेटस एकाचा, डीपी एकाचा, मीटिंग एका संघ, बैठक एका संघ, मतदान तिसऱ्यालाच. भाऊ हा पैशावाल्याचा सुद्धा होऊ शकत नाही. हा भावाला सरडा सुद्धा लाज होतोय रंग बदलायला. इतका भाऊ रंग बदलाय, मग कसा ह्यांच्या विश्वास ठेवायचा? महिलांचा असं आहे, खाल्लेल्या मिठाला त्या धोका देऊ शकत नाहीत, म्हणून लाडकी बहीण योजना. ज्याची खावी पोळी त्याच्या नावानं वाजवावी, म्हणून तुमचा विचार आहे. बघा टाळ्याच वाजल्या पुन्हा त्यांनी. आणि हे खरे, कर्नाटकला कीर्तनाला गेलतो परवा किशोर महाराज. कर्नाटक सरकारची एक योजना आहे. तिथल्या योजनेचं काय नाव आहे? 2000 देते तिथं महिलांना. तिथल्या योजनेचं नाव आहे गृहलक्ष्मी योजना. म्हणजे कर्नाटकमध्ये सुद्धा लक्ष्मी योजना आहे, विष्णू नाही. हे ध्यानात ठेवा. म्हणजे कर्नाटक सुद्धा आपल्यावर विश्वास टाकत नाही. हा आपला दर्जा आहे. विठ्ठल. मुलामध्ये मुलीमध्ये भेद करू नका. सांगा महाराज, याला मुलगा होईन का मुलगी, हिथं विषय चाललाय. कृष्णाचा पोरगा साम, त्याला साडी नेसून साधू पुढे उभा केलाय, चिंध्या बांधून. साधूला सगळं कळतंय म्हण. अरे म्हणले कशाला थट्टा करता, जा म्हणले नका येडेवानी करू, तुम्ही अजून बालक आहात, तुम्हाला अजून लई मुरायचं. हे तुम्ही पोरा स्वराचा खेळ आहे तुमचा, आम्ही मुरलेली माणसं आलो, तुम्ही काला थट्टा करता, तुम्ही जा म्हणले. नाही नाही म्हणले, मग तुम्हाला कळतच नसन. ही आता कळाकळीवाळी तर इतकी वाढल्यात ही छाछू करणारे, चमत्कार करणारे. रोज एक बाबा जेलमध्ये चाललाय आणि परत किल्पा व्हायरल झाल्या बोंबलायचं, महाराज आम्हाला वाटलं नाही होते असं असेल. तो मूर्ख आहे, विश्वास चुकीच्या ठिकाणी ठेवलाय. संताचे पायी खरे साधू सुद्धा तुम्हाला ओळखता येत नाही. दुर्बुद्धी ते मना, ह्याच्यापेक्षा काय दुर्बुद्धी पाहिजे अजून? खरे संत सोडून, अरे ज्ञानेश्वरी गाथा सोडून तुम्ही अंधश्रद्धा करणाऱ्यांच्या जर महाग लागत असाल, ह्याच्यापेक्षा काय दुर्बुद्धी अजून? विठ्ठल. समाजाचं रक्त पितात आणि शोषण करतात ते संत नसतात. समाजाला ज्ञान देऊन श्रीमंत करतात ते खरे साधू असतात. हे लक्षात घ्या. साधू ज्ञानानं ओळखा, संत प्रेमानं अनुभवातून ओळखा, चमत्कारानं ओळखू नका. ही लय वाढले. ते परवा एक भेटला मला, महाराज आमचा बाबा आहे ना, हा म्हणलं काय करतो, हानी तो का काय? लोक बाबा लय डेंजर आहे म्हणलं. म्हणलं काय केलं बाबाने तुझे? बाबा आमची गाडी बंद पडली, पेट्रोलच संपलं. आमच्या बाबाने गाडीला नुसता हात लावला तर गाडी 100 किलोमीटर पळाली. म्हणलं तुझ्या बाबा जर एवढी ताकद होती तर पंपाची गरज काय होती? तुझ्याच बाबाला चौकात उभा केला असता, आली गाडी लाव हात पळ, आली गाडी लाव हात पळ. अरे किती बापके हाणाव, ह्याला बी काहीतरी मर्यादा पाहिजे ना. आणि ह्या मधल्या दलालांना ह्याचे पैसे आहेत बापके हाणायचे. लोक ईडी बनवा, आणि लोक ईडीच आहेत, फक्त बनवता आलं पाहिजे. तिथं लय रिझल्ट आहे बरं का. अरे कशाचा रिझल्ट आहे, कशाचं काय? तरुण मुलांना सांगतो, बोंबलत फिरू नका, हात दाखवत ह्याच्या त्याच्याकडे. त्याला तुकोबारांचं प्रमाण सांगतो, सांगो जानती शकून भूत भविष्य वर्तमान, आम्हा त्याचा कंटाळान पाहू नये तो डोळा. इति गाथा झपकीन म्हणले तुकोबाराय म्हणले, माझ्या पुढे जर असला आला ना एखादा अंधश्रद्धा, आपल्याला तसलं पटत नाही, भविष्य चल जमणार नाही. नीट ऐका तरुणांनो, भविष्य ह्याच्यात नाही, हात दाखवण्यात नाही. भविष्य ह्याच्यात नाही, भविष्य ह्याच्यात नाही. वज्रमुठ करा, अरे काम करा, व्यवसाय करा, कष्टानं कमवा, नीतीनं कमवा. देवाच्या बापाला तुम्हाला द्यावा लागन. बोंबलत फिरतो, काम नाही, धंदे नाही, कोण देईन तुम्हाला? घाम गाळल्याशिवाय आहे का प्रगती, यश? दलिंदर भेटलं परवा एक, अत्यंत भिकारी, तोंडावली माशी उठत नव्हती.
मी म्हणलं का खचलाय? म्हणला माझ्या माग शनी लागलाय. अरे म्हणलं शनीला बी काय क्रेज आहे का नाही? एवढा मोठा शनी तुझ्या माग कशाला लागन? पृथ्वीपेक्षा 15 पट मोठा ग्रह आहे बर का पोरांनो. बघा अभ्यास करून, पृथ्वी जेवढी आहे का ह्याच्यापेक्षा 15 पट मोठा ग्रह आहे शनी. शनी मारुतीकडे गेला होता, महादेवाकडे गेला होता, त्यांच्या लेवलची तरी ती माणसं होती. तिथं गेल्यावर ठेव तर झाली पाहिजे ना. तुला बायको नीट बोला ना, 2-3 गुन्हे तुझ्या दिसन देव तुला हाणून जातोय. तू बाटलीसाठी नवरदेवाची बुट चाटितो आणि तुझ्या माग शनी लागन का? अरे शनी बी वजनदार देव आहे ना, किरकोळाच्या माग कशाला लागेल? श्रद्धा जरूर असावी, अंधश्रद्धा नसावी. विडल सांगा महाराज, मुलगा होईन का मुलगी? साम